आता बघा आज तारीख किती आहे? 19 डिसेंबर आहे. आता सध्या बऱ्याच लोकांनी यावर्षी फडतलचा प्लॅन ठेवला, म्हणजे इतर पिकं जसं काही लोकांना पर्याय येत नाही किंवा कापसाशिवाय दुसरं काही येतच नाही ना. तर आता फडतल घेत असताना कसं आहे की बरेच लोक मग पाण्याची व्यवस्थापन करताना घाई करतात. आता डिसेंबर महिना आहे, डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याला पाणी नाही द्यायचं जर चांगल्या प्रकारे फडतल घ्यायचं असेल तर. आता फडतल जर घ्यायचं असेल आपल्याला, जमीन लई हलकी असेल आपण आपली समजा सकाळी पाणी दिलं दुपारपर्यंत वापसा येत असेल तर अशा ठिकाणी डिसेंबरच्या शेवटी आपण पाणी देऊ शकतो. जसं की पाणी देताना स्प्रिंकलरचं पाणी द्यायचं, किंवा लईच हलकी जमीन आहे तर एक पट्टा आड करून पाणी द्यायचं. समजा प्रत्येक तासामध्ये दिलं तर बोंडसळ येते. बोंडसळीमुळे काय होलं, आपलं उत्पादन लई कमी आलं. बोंड वरून लई चांगली दिसते, नंतर बोंड मधात अंदरून सडते नंतर आळी येते, त्याला आपण बोंड आळी म्हणतो. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये काय बरेच लोकांचे प्रश्न आहे, आमच्या याच्यात चिकटा भरपूर आहे म्हणतात. चिकटा जर लई असा समजा 100% चिकटा असेल तर स्प्रिंकलरच्या पाण्यानं 43% आपण त्याला कमी करू शकतो. त्यानंतर आपल्याला फवारणी करायची आहे. फवारणी करताना जर कमी चिकटा असेल तर रिजन ज्याच्यामध्ये फिप्रोनिल कंटेंट आहे 5%, हे 40 ml घ्यायचं. त्याच्यासोबत आशाटाप 30 ग्राम घ्यायचा आणि आशाटामास्पाईट पांढरी माशी असेल तर 10 ग्राम. सोबत मोनो कोर्टोपास हे 36% आपल्याला 40 ml घ्यायचं आहे. आता जर आपल्या शेतामध्ये चिकटा लई आहे, समजा 80-90% आहे, पूर्ण पानं काळे पडले असतील, हे पूर्ण बॅक साईड काळी पडली असेल, समोरचे पानं काळी पडली असेल, तर अशा ठिकाणी सुप्रीम ऑर्गॅनिक येते. तर हे आपल्याला 40 ml घ्यायचं प्रति 15 ते 20 लिटर पंपसाठी. सोबत आशाटाप आणि पांढरी माशी असेल तर आशाटामास्पाईट आणि मोनोकोर्टोपास हे सारखं घ्यायचं. समजा फक्त फिप्रोनिलच्या ऐवजी आपल्याला सुप्रीम घ्यायचं. जर जास्त असेल तर, जसं मावा जास्त असेल तर, चिकटा जास्त असेल तर हे आपण कंट्रोल करू शकतो. पाणी महत्वाचं, स्प्रिंकलरचं पाणी देणं महत्वाचं. स्प्रिंकलरच्या पाण्याने 25-30% सहज कमी होते. जे काही याच्यावर विष्ठा राहते, कीड राहते, चिटूक राहते, सगळं गळून पडते समजा, आणि फ्रेश होते पानं. आणि अशा ठिकाणी लवकर आपल्याला, आणि स्प्रिंकलरच्या पाण्यामुळे काय होते, हे काचोळ्या लवकरात लवकर गळून पडते. आणि जेवढं लवकर गळून पडले हे काचोळ्या तेवढ्या लवकर हलका होते आणि रिफ्लॅश परत येते. जिथं हे पडलं तिथं परत नवीन पाणी येते. त्याच्यामुळे फडतल घेताना आपल्याला, आणि पाणी जसं आहे की नाही बघा, बऱ्याच लोकांना घाई राहते की बा हे वरचे शेंड्याचे पाते आमचे म्हणजे पडले नाही पाहिजेत, हे चांगलं बोंडाचं वजन आलं पाहिजे, शेंड्याच्या पात्याला बोंड चांगली लागली पाहिजे. पाणी देते, पाणी दिलं तर काळ्या जमिनीमध्ये 100% बोंडसड येते. जसं आता ही जमीन तुम्ही पाहिली किती हलकी आहे, एकदम हलकी आहे ना. त्याच्यामुळे इथं जवळपास 80% तरी कापूस फुटला. पण जिथं काळी जमीन आहे ना तिथं 43% कापूस फुटते. 80-90 फूट काळी असेल तर फक्त 20-25% कापूस फुटते. तर हे बोंडसडचा जो रोग आहे ना, याला आपल्याला कंट्रोल करण्यासाठी पाणी व्यवस्थापन लई कमी करावं लागते. आणि याचा प्रादुर्भाव थंडीमध्ये 100% जास्त येते. जानेवारी पासून याचा प्रादुर्भाव समोर कमी होते. फडतल याची चांगली येते समजा समोर घेते. समोर म्हणजे उन्हीचं तापमान टेम्परेचर वाढलं की याचा प्रादुर्भाव कमी होते.